आहे मोकाशी. तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आजचा जो व्हिडिओ आहे ना तो यासाठी बनवला की तुम्ही म्हणाल आता प्रत्येक व्हिडिओमध्ये रडूनच दाखवते, हे करते ते करते, नुसतं सांगत बसते। तर तुम्हाला थंबनेल दिसलं असेल हा व्हिडिओ कशाबद्दल आहे। तर असं ना म्हणजे त्याने लपवलं माझ्यापासून, काय लपवलं हे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, मग तुम्हाला समजेल। तर त्याने माझ्यापासून लपवलं तर की म्हणजे पप्पा जेव्हा दवाखान्यात होते ना त्यावेळेस त्यांनी लोन काढलं, तर म्हणजे 3 लाख असेल किंवा 2 लाख असेल, हे मला सांगितलंच नाही त्यांनी। तर लग्न झालं एवढे म्हणजे आता बाळ झालं तरी शेवटी बाळाला किती महिने झाले, लग्न होऊन किती आता 1 वर्ष झालं समजा, तरी पण मला सांगितलं नाही त्यांनी। परत आता मी विचारून म्हणजे ते असं टेन्शनमध्ये राहायचे आणि मी असं विचारून खूपदा विचारलं की का तुम्ही शांत राहता, काही टेन्शन आहे का, म्हणजे त्यांचं डोकं वगैरे दुखायचं ना तेव्हा मी विचारायची त्यांना, डोकं दुखतं का, काय होतंय सांगा मला, काय म्हणजे काय टेन्शन आहे का, काय अडचण येते का, म्हणजे कोण काय बोललं का, असं मी खूप त्यांना कधी पण विचारते। आणि एक दिवस असंच खूपदा विचारलं मी काय झालं, तर अशी अडचण आहे आमची। तर तेव्हा जर मला सांगितलं असतं ना जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा, तर मी काहीतरी जॉब वगैरे केला असता, म्हणजे मी पण जॉबलाच होती। तर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल, मी व्हिडिओ बनवला तर त्याचा कोणता जॉब वगैरे करते मी हे सांगितलेलं आहे तुम्हाला। तर जॉब वगैरे केला असता लग्न झालं तेव्हा, तर त्यांनी सांगितलं नाही की आई बाबाने तिला वगैरे, आणि आपण आतापासूनच टेन्शन वगैरे तिला नको द्यायला, लगेच टेन्शन घेते, रडते वगैरे, त्याच्यामुळे त्यांनी लपवून ठेवलं, बाकी दुसरं काही नाही। तर लोक पण म्हणतात की पैशांसाठी लग्न वगैरे केलं तू, तर तसं काहीच नाही आहे। मी जर पैशांसाठी लग्न केलं असतं तर माझ्या घरात किती सोनं राहिलं असतं, म्हणजे किती अंगावर वगैरे मला नटायची वगैरे काही सवस नाही आहे। आणि तसं पण पैशांसाठी मी लग्न केलं नाही, हा लोन वगैरे आहे आणि त्यांचा पेमेंट होतो त्याच्यातच आमचं सर्व ॲडजस्ट करावं लागतं घरातलं वगैरे। तर त्यांनी माझ्यापासून लपवलं, त्यांनी लपवाय नाही पाहिजेत होतं, तर मी आतापर्यंत जॉबला असती, जॉब केला असता लग्न झालं तेव्हा, तर त्यांनी मला सांगायला पाहिजेत होतं, त्यांनी सांगितलं नाही। आता काय करणार, बाळ लहान आहे त्याच्यामुळे मला जॉब करता येत नाही, आणि लोन पण आता राहिलं द्यायचं, लोनचं काय आता बघू पुढे, काही जसं ॲडजस्ट होईल तसं थोडे देणार आहोत पैसे, पण त्यांनी लपवून ठेवले, त्यांनी लपवून ठेवायला नाही पाहिजेत होते। आता मी जर विचारलं नसतं ना तर त्यांनी सांगितलं पण असतं, तर असंच आता मी सांगितलं त्यांना, असं काही पण माझ्यापासून लपवून ठेवू नका, म्हणजे टेन्शन वगैरे, आता आपला संसार दोघांचा आहे त्याच्यामुळे तुमची अडचण तीच माझी अडचण, आणि दोघं मिळून पण आपण हे करू, तर असंच तुम्ही तुमच्या बायकोपासून काही लपवून ठेवू नका। असं अडचणी वगैरे होतात आणि मग टेन्शन वगैरे येतं दोघांना पण, असं काम, तर त्याने मला सांगायला पाहिजेत होतं, आता काय करणार, त्यांनी सांगितलं नाही। असा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला सांगा, आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, बाय।